खाली बसा, सगळ्यांचेच बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. या संदर्भात थांबा जरा, रुलिंग हवंय की नको आहे? सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी, त्याचप्रमाणे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी या ठिकाणी एक पॉइंट ऑफ प्रोसिजर व हरकतीचा मुद्दा सादर केला. त्या संदर्भात मी यापूर्वीही या संदर्भात रुलिंग गेल्या अधिवेशनात दिलेलं आहे. तरीही परत मी या संदर्भात बोलू इच्छितो की भारताच्या संविधानातील अनुच्छेद 164 जर आपण बघितलं तर त्यात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचा उल्लेख आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री हा प्रत्येक उत्तरासाठी जबाबदार असतो, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला ती मुभा प्रत्येक मंत्र्याला देता येते. एक. नंबर 2, ही प्रथा काय गेल्या 2 वर्षात 1 वर्षात झालेली नाही आहे, याचा पण उल्लेख मी केला आणि आपल्याला पण माहिती आहे 2019 मध्ये पण आपण बघितलंय, 2020 मध्ये पण आपण बघितलंय. परंतु 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 असं असतानाही या विषयात इतर आपली भूमिका बरोबर आहे की एखादा मंत्री जर सभागृहात असेल तर त्याच्या खात्याची उत्तरं त्या मंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे, अगदी योग्य आहे. परंतु आपल्याला माहिती आहे बाय कॅमेरल हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे. असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात. त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो. असं असताना मला वाटतं यात काही गैर नाही आहे आणि त्यामुळे परत प्रत्येक अधिवेशनात हाच विषय आपण घ्यायचा, तेच रुलिंग माझ्याकडनं घ्यायचं, हे मला वाटतं उचित नाही. आपण आता पुढे जाऊया. महोदय, रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये. अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. चला चला सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरेजी, या संदर्भातली माहिती गेल्या वेळेला पण दिली आहे आणि आपल्याला जर सुस्पष्ट माहिती ऐकूनच घ्यायची असेल तर ती पूर्ण वाचून परत दाखवायची तयारी आहे. मागच्या वेळेचं रुलिंग काढून द्या. चला चला पुढे जाऊया. चला कुठे आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारली.